ठाण्यात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार व वनमंत्री गणेश नाईक यांच्यात एकमेकांवरती आरोपांच्या फैरी सुरू असतानाच ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार घेण्यात आला आहे। दरम्यान गडकरी रंगायतांमध्ये झालेल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमास भाजपाचा एकही नेता उपस्थित नव्हता। वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील दांडी मारली होती। आता त्याच गडकरी रंगायतांमध्ये गणेश नाईक यांचा आज जनता दरबार भरवण्यात आला होता। तर कथित TDR घोटाळ्यावरून वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार राजकीय वाद पेटला आहे। महायुतीच्या सरकारमध्ये एकत्र असतानाही नवी मुंबई आणि ठाण्यातील विकास धोरणांवरून हे दोन्ही नेते आमने सामने आले आहेत। वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणी बोलताना म्हटलं, हायकोर्टाने ऑर्डर दिली की तुम्ही TDR द्या। त्यावेळी आयुक्तांनी काही भूमिका मांडली नाही। त्यानंतर तोच विषय सुप्रीम कोर्टात गेला। तो भाग SGNP चा होता। त्यात पार्कचे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये TDR दिला जात नाही अशी माझी माहिती आहे। 2700 नाही तर 4000 कोटींचा TDR आहे। ज्या जागेचा वापरच होणार नाही अशा जागेसाठी ठाण्याच्या जनतेने का भार सहन करावा? ठाण्यातले लोक सुप्रीम कोर्टात जाणार। नवी मुंबईतील एक संस्था देखील जाणार आहे। जनता जागृत आहे। आपल्याला पाहिजे म्हणून काही करता येणार नाही। याचे करते करविते कोण आहेत हे मला माहीत नाही असं नाईकांनी म्हटलं आहे। यावेळी SGNP संचालिका अनिता पाटील यांना फोन करण्यात आला। वनविभाग अधिकारी यांनी माहिती देताना म्हटलंय की आम्ही पूर्ण प्रयत्न केले, पण TMCने आधीच TDR प्रोसेस पूर्ण करून न्यायालयामध्ये सादर केली होती। त्यानंतर गणेश नाईक म्हणाले, त्यामध्ये नक्कीच स्टे देण्यात उशीर झालाय, पण बैल गेला आणि झोपा केला असा विषय झालेला आहे। डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणामध्ये वीज पाणी लागते। नॉईज पोल्युशन तिथे होते। डेटा सेंटर हवे PM यांनी सांगितले आहे, पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध आहे असंही ते पुढे म्हणाले। त्या कार्यक्रमाच्या गैरहजेरीवरती बोलताना गणेश नाईक यांनी म्हटलंय की कोणता कार्यक्रम झाला? माझे OSD माझे PA इथे बसलेले आहेत। त्यांना विचारा मला निमंत्रण होते का? मला निमंत्रण नव्हते, पण मला त्याचे काही नाही वाटलं। मान देऊन जर कोणी बोलवलं तर आम्ही जातो। तरी मी काही राग मानत नाही, मी काही नाराज होत नाही अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जमिनीच्या मोबदल्यात एका खासगी कंपनीला 2800 कोटी रुपयाचा विकास हस्तांतरण हक्क देण्याची प्रक्रिया सुरू झाली। यावर विरोधी पक्षांनी नाईक यांच्या वन खात्यांवरती संशय व्यक्त केला होता। या आरोपांवरती उत्तर देताना गणेश नाईक यांनी वनविभागाच्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात असल्याचं म्हटलंय आणि या ठाणे TDR घोटाळा प्रकरणावर सखोल माहिती मागवली असल्याचं सांगितलं आहे। TDR आणि बिल्डरांना दिल्या जाणाऱ्या वाढीव FSI संदर्भात नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावरती निशाणा साधला आहे।